रामराम मंडळी, आता वाजले 5 दुपारचा आहेत आणि मंडळी आता इकडून शेतात आलो होता आपल्या घरी. आणि इकडे बघा मागले पाऊस चालू आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे पहा मंडळी, लय पाऊस चालू पहा इकडं आमच्या गावाकडं. त्यावर सगळा अंदाज किट पडला आणि ते दोघं कोणतरी चालले तिकडं. पहा एवढा पाऊस चालू आहे, पहा बाहेर पहा किती पाणी साचलं इकडे पण. तर मी आता तितक्याच शेतामधून आलो जाऊन, सगळा भिजून आलो पहा आणि जीव वाजायला. तर त्याच्यामुळे मी आता काय करावं, घरी आता समजा भजे करावले पहा. आता चुलबिल पेटवली मॅच, आता त्याचं भज्याची आता समजा प्रोग्राम चालू आहे, तर तयारी चालू पाहिजे भज्याची. तुम्हाला दाखवतो आता मी. हे पाहिजे तर ही आपली इथं बायको आहे, आणि तर बायकोनं आता इथं कांद्यानं मिरच्या तर कापल्या इथं. इकडं चुलीला मी जाळ पेटवला होता. तर मंडळी आताची आम्ही आता भजी केले पहा. आता आम्ही इथं भजे खाल्ले, मग आता गरम गरम भजे खाल्ले पहा. आता भजे खाल्ले म्या, मग आता व्हिडिओ करायलो बघा ना. त्याच्यानं म्हणजे कसं आहे, व्हिडिओच्या नाद्या जर लागले तर भजी आता थंडी होती ना. तुम्हाला दाखवतो भजे काय तिची भजी तर बा. हे भजी आता मी बायको खायली, ती दाखवली आता मी भजी बघा ना. आणि हे आपले नमुने येतात दोघं. तर मंडळी असे समजा आता आम्ही भजी गेलते बा, अर्धे आलू भजी गेलते आम्ही बघा नाही. आलू भजी नेमके कोणते, बटाट्याचे भजी बरं, आणि अर्धे आपले साधी करते आपले बेसनाची. आणि इकडे बा पावसाचं चालूच आहे पहा, काय का. आज खरं म्हणलं तर सूर्य दिसत नाही आम्हाला कोणालाच. इकडे बा पाणी आलं अजून. आणि हे पाहिजे आपलं कार्टू पहा कसं पाहिजे इकडं. तर रामराम मंडळी, आता वाजले पहा सकाळची 11. आणि मंडळी आता इकडे शेताकडे आलो मी. तर आपल्याला घरून ब्लॉक करायचा होता आज, घरून ब्लॉक केला नाही. तर इकडं आता मी इकडं चालू शेतामध्ये, दुसरं कोणी आलं नाही समजा. घरचे याची बाकी राहिले तर म्हणजे घरची कामं घेऊन समजा आटपून येते समजा का नाही त्याच्यानं. तर मग आपण खाली पाहू का नाही, वानेर घेणार का. काल आपल्याला जरा लस नुकसान केलं वानेरानं, आपले समजा भाजीपाला खाला जाणार वानेरानं त्याच्यानं. तर मी इकडं मग आपला छोटा डॉन घेऊन आलो आपल्या शेताकडं. तर हे पाहिजे ते छोटा डॉन आहे इकडे, इथं बसला इथं छोटा डॉन. आणि हे आता आपलं तशी मूग आहे ना सोयाबीन आहे, तर मुगाला शेंगा लागल्या आपल्या. तर मंडळी काल तर एवढा पाऊस होता, काल एवढा काय आपण काय व्हिडिओ बनवला नाही. म्हणजे काय व्हिडिओ बनवा घरल्या घरात का नाही. तर शेताकडे आलो तुम्ही काल, एवढ्या पावसात सगळा भिजलो होतं, थंडगार असा हवा सुटली होती, हिव बाजूला आलेले. त्याच्या घरी गेलो मस्तपैकी भजी करू खाली काल का नाही. तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दाखवतो काल भजी केलेली. भजी केली ना दाखवतो, मग खाल्ले म्या, मग तुम्हाला दाखवलं भजी. म्हणजे कसं गरम गरम जरा खायला जरा मजा येते ना काय त्याच्यानं. तर म्हणजे आपण काय करू, जरा खाली जाऊन पाहू, वानेर घेऊन पाहू एकदा. दिसेल तर खरी वानेर, पण एकदा जाऊन पाहू काय ना, कन्फर्म करू एकदा. चला मग. तर मंडळी हे तशी तुम्हाला मागं डवर दिसत असेल, तर या डवामध्ये बा मासोळी बारीकशी मी काय पाहिली नाही, मात्र म्हणायचं बरं आहे म्हणच्यात. तर आपण काय करू, ते मासोळी पाहू आपण. सापडले ना तिला आपण घरी घेऊ जाऊ. आपण काय समजा तिला मारू गेलो नाही, आपण काय करू आपल्या पाण्याच्या टाकीमध्ये सोडू दिलं म्हणजे कसं जरा पाणी गिने जरा चांगलं राहील त्याच्यानं. तर मग आपण काय करू तिला पाहू आपण, जर स्पोर्ट सापडी की पिढी इथं इथंच आहे म्हणा. हां इथं या नाही रे कांतीच म्हणे आठव. ते मंडळी पाहिजे तशी हे डव आहे, आणि या डवात आहे म्हणा. आता या डवात आहे का इकडे पाणी ते कोण आठव का नाही. पाहू आपण आता कोडशी म्हणून. हे आता इथं आमचा मालू आहे का नाही. तर मालूला आपण पाहायला लावू इकडं, आणि आपण इथे डवात पाहू का नाही. तर मंडळी याच्यामध्ये मासुळी होती म्हणा, मात्र मला का मासुळी सापडेल याच्यात. मला वाटेल ती मासुळी गेली काढून पळून का ना. असं आपलं पोपट बनेल कोण आपले का नाही. खरं म्हणलं तर जाऊ दे आपण तिला सोडून का नाही, करून काय करणार आपण त्याच्यानं. काल जरा पाऊस आला होता, त्याच्यानं ते गिळ काढून निघून त्यातून डबातून का नाही. तर मी जरा असं समजा याच्यात हिंडून पाहिलं 5-10 मिनटं. पाणी समजा जरा चबलक केलं, पण ती काय आपल्याला काय समजा पळतानी का दिसली नाही याच्यात. ती कसं जरा लबात दिसते पळतानी, तेवढं पाणी नाही याच्यात जास्त त्याच्यानं. तर मंडळी आज बाबा आले ते सकाळी शेताकडं. तर हे ना काकड तोड्या बाबानं. तर कमीत कमी 13-14 किलो माल गेला पहा. तर ते समजा आम्ही गावात मागितला ते माल आम्ही समजा असं होलसेल भाव देऊन टाकला एका माणसाला. तर 100-150 रुपये आले समजा काकड्याचे काय. 12-13-14 किलो समजा काकड्या आल्या होत्या.
निघले तर समजा मलाच. तर काय आपण एकच चोर म्हणलं देऊन टाकलं का ना, डायरेक्ट सस्तं देऊन टाकलं. आपल्या तेवढा का भाव किंवा का माहीत होता त्याच्यानं. ते त्या भाव आपल्याला मात करून गेलं काकड्याचं काय भाव म्हणून हा का नाही. त्याच्यानं मग आपण समजा आपल्या परी निघू मग हा का ना काकडे काय तर त्याच्यानं. तर आज काकडीनं जराशी भेंडी तोडली होती. तर भेंडी आज आम्ही घरी वापरली, आज भाजी केली आज भेंडीची. काकड्या समजा 13-14 किलो निघल्या त्या टाकल्या विकून. तरी बराचा माल आहे अजून काकडीला, ते का सापडे नाहीत पहा नाही. बऱ्याच काकड्या अजून तसे लागल्या, तुम्हाला दाखवतो मी. ह्या बाई त्याची पण काकडी बाईक, ह्या बाई त्याची काकडी आहे. अच्छा बऱ्याच काकड्या आहेत. हे राहिले विसरून ह्या त्याची काकडी आहेत बऱ्याच इथं हो ना. म्हणजे कसं जरा काकड्या सापडत आहेत ना त्याच्यानं, तसं राहतं विसरून या नाही. तर मंडळी आता असं एक पहा, तर पहाटच तर समजा काकड्याचा माल तोडा आता, पण त्याच्यामध्ये बऱ्याच काकड्या समजा सुरू राहिल्यात पाहिजे तोडायच्या. म्हणजे कसं ते पाण्याच्या खाली राहतात ना लपून, त्या दिसत नाही तर लांबून दिसतात, जवळ गेल्यानंतर आपल्याला दिसत नाही त्याच्या का नाही. त्याच्यानं तर निच्यावर समजा आता मवळच्या माश्या हंडेल पहा त्या काकड्याच्या फुलावर. तर इथं आजूबाजू समजा मवळ असलं कुठंतरी पाहावं लागतंय का नाही. मवळ असलं तर आपण त्याला काय झाडून आणू का नाही. झाडू म्हणजे कसं आमच्या इकडे समजा झाडू आणून म्हणतात बरं, तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही म्हणत आहे का नाही. तर आमच्या समजा काय दुप्पट करतात याचं आपल्या शेणाच्या गौरीचं. त्या दुपट्यानं समजा ते माश्या उडतात त्याच्यावर, म्हणजे कसे माश्या डसत आहे ना त्याच्यानं. मग काय माहिती समजा तुम्हाला माहीत असेल का नाही ते, म्हणून तुम्हाला सांगावं म्हणलं तसं राहते का नाही. तर मी बरेच समजा मोळ झाले आतापर्यंत, म्हणजे 5-7 खेप समजा झालीच पहा मोळ बरं. मला डसले पण आज जोर का नाही, डसले नाही तसं नाही, डसले म्हणलं बरं नाही. तर यानं काकड्या पाहिलं मी, तर बऱ्याच काकड्या राहिले सोडून. तर नाण्या म्हणलं तरी बाजू 7-8 किलो माल निघते पहा काकड्या बरं विसरून राहिलेल्या. ते बरंच राहिले काकड्या पाहिजे. इथे किती मोठी काकडी आहे पहा, जेव्हा इथेची काकडी राहिली पाहिजे विसरून बाई, ही हिरवी काकडी आहे नाही. आणि बस राहिले काकड्या, तिकडे काकडी मधात आणि खूप काकड्या आहेत विसरून राहिल्यात. तर याच्यामध्ये समजा 2 व्हरायटीची आहेत काढून, एक पांढरी एक हिरवी. म्हणजे कसं आहे काकड्यामध्ये 2 व्हरायटी दिसायला पाहिजे, पांढरी दिसायली आणि हिरवी दिसायली याच्यात कुठं. तर हिरवी काकडी जरा कमी आहे, पांढरी जरा जास्त याच्यात. आपण काय करू आता तिकडे जाऊन पाहू तिकडे कशी काकडी लागली म्हणून. तर मंडळी पाहिजे तसे पण येले ते काकड्याचे. आणि ही काकडी व्हरायटी जरा अलग वाटायला मला बहुतेक. ही कशी हिरवी काकडी का ना, आणि हिरवी काकडी कसं जरा माग विकतील. तर इथं काकडी लागल्या ना पाहू दूर. पांढरी काकडी जी असते ना आपण मार्केटमध्ये घेतो तिला भाव जरा कमी असते आणि हिला जरा जास्त भाव का नाही या हिरव्या काकडीला. तर पाहू आपण. तर मंडळी आता इकडे काकड्या तर दिसत ना कुठं पाहिलो मी सध्या का नाही. तर काय करू आपण, ते ज्या हिरव्या काकड्या आहेत का त्या आपण बाजूला करू तोडून. आणि कसं तिला जरा भाव जरा जास्त असते हिरव्या काकडीला, आणि पांढऱ्या काकडीला जरा भाव कमी राहते. आणि त्या दोन्ही मिक्स केले की कसं जरा भाव जरा बरोबर येत नाही का नाही. त्याच्यामुळं काय तर काकड्या तर दिसत मला वाटतं पहाटे तोड्या काढून इथे काकड्या. तर इथे संभार आपला निघाला जरा आणि शेपू कसं वाढ नाही काढू आपली खटाका लावते का शेपूला. त्याच्यानं मी मागं पाहिलं तर काकडे झाली आहे ना, बहुतेक आज तोड्या काढून काकडे. तर मंडळी तुम्हाला सांगा खरं म्हणजे काय झालं, काल होतं बा पाऊस चालू आणि पावसामध्ये जास्त करून आम्ही शेतात काढलो नाही. म्हणजे कसं आहे पावसामध्ये येणं जरा बरोबर नाही हे का नाही. म्हणजे कसं जरा विजा पडतात आमच्याकडं शेतामध्ये, त्याच्यानं आम्ही जास्त आलो नाही. आणि तेवढंच काय झालं, आमच्या माळव्यावर समजा डाव साथ झाला एका जणानं. म्हणजे डाव साथ झाला म्हणजे कसं आमच्या माळवी जरीबा चोरी काल, म्हणजे भाजीपाला काल चोरी आमच्या. तर आमची समजा चवळी होती नाही, तर चवळी शेंगा नेल्या पा आमच्या तोडून कोणतरी चोरून नेले तर कमीत कमी 3-4 किलो शेंगा निघत होत्या काल. तर त्या नेल्या बा चोरून. तर ते कोणता चोर आहे कोण आहे ते आपल्याला माहीत नाही सध्या. तर ते चोरानं खरं मला करायला पाहिजे नाही. ते जर चोर तावड सापडला का नाही
त्याचं समजा अवघड होय बरं लय खरं म्हणलं तर हा का नाही ते चोराचं बस त्यानं काय करा मग इथून पुढं का चोरी करूच नाही मी जर तावडीचं सापडतं बस खरंच तर म्हणजे कसं आहे आपण लावतो कासाठी आहे का नाही आपण इथं लावतो हे का नाही दिवस रात्री राखण करतो आपण आणि त्या चोरट्याने चोरून दिलं तर काय होईल आपलं आहे का नाही मग तर मंडळी पाहिजे तशी पण येले तर काकड्याची पण इथशी काकड ते दिसेना बा सध्या इथून का तोड्या कोण का बाबाच नेला तोडून पाठ ते का माहीत नाही आपल्याला पण बऱ्याच काकड्या इथं दिसल्या होत्या इथं पाहिजे निशाण दिसत बाबांनी तोडे कोण तोडे मला माहीत आता सध्या हे का नाही पण तोडता खरी कोणतरी हे पाहिजे इथं काल आपल्याला किती नुकसान केलं बाबा हे येते पालावर पाला येतं फुलेवर पडलेले हे बाई तशी हे का हे बाई तशी पुन्हा नुकसान केलं बाबा वांदिरात हे बाई झाडं खाली पाहिजे हे ते झाडं खाली हे इकडे झाडं खाली हे तिची खाली झाडं खाली व इथं पालावर पाला पाहिजे हे तिची इकडं पुन्हा इथं फुलं खाली जाणं बाई इथं झाडं पाडले लेन्स पण केलं बाबा वांदिरा खाला बस ना तर हे येलं इथे आपले हे इकडे तर मंडळी आता आपण काय करू माहिती आहे का आता हे आपले जे मुगा शेंगा का त्यात आपण मुगा शेंगा तोडू आणि संध्याकाळी मस्तपैकी मुगाची भजी करू पाहता का नाही चला मग आपण आता काय करू आता मुगाला मुग तोडायला आपण सुरू करू आता ज्या निंबर शेंगा आपण आता तोडून घेऊ का नाही पटकन चला तर मंडळी आता इथं पहा मी शेंगा तोडल्या आणि आता अजून तोडू पहा तर आपल्याला अंदाजी शेंगा जास्त लागणार पाहिजे या टायमाला म्हणजे आता आपल्याला भजी करायची ना भज्यामुळं जरा असे आपल्याला म्हणजे लय तोडायचं होतं आपल्याला तर शेंगा तर सापडायचं आपल्याला पण आपल्याला माहीत नाही कशा शेंगा लागतात म्हणून म्हणजे जास्त निबर लागतात का काय कशा लागतात म्हणून का कवळे लागतात का नाही कवळचे लागणार नाही मात्र निबर लागतात का नाही पण त्या किती निबर लागते तेवढं आपल्याला माहिती नाही आता समजा काय काय शेंगा समजा वाळायचं आपल्या मुगाच्या तरी आपण समजा तोडू आपल्या आकार आहे का ना कशा लागतात कशात त्याच्यामध्ये कसं जरा त्यांना कटले वाटत त्याच्या जरा घे वाटायला त्याच्या जायला का नाही तरी आपण तोडू मग चला आहे का नाही पटकन तर मंडळी पाहिजे हे मुगाला शेंगा बघितला का पाई लमानला शेंगा लागल्या सगळ्या मुगाला पाहिकडे सगळ्या शेंगा येतात बा हे इकडे आहे का आणि इकडे जरा गवत जास्त वाढ इकडे पण मरा शेंगा येतात इथून इकडे येतं बा शेंगा आणि आपलं सोयाबीन इकडे सोयाबीन मस्त झालं पुन्हा फुलं गेलं तर आले तुम्हाला दाखवतो पहिल्या व्हिडिओमध्ये आहे का नाही इकडे पुन्हा तुरी आपली याकडे चवळी पण शेंगा पाहू आपण तर मंडळी इकडे मी आपल्या माळव्याकडे आलो पहा भाजीपाल्याकडं आणि इकडं खाली वांदीर रोडवर आली पहा तर वांदीर पाहासाठी आलो मी तर वांदीर तर दिसेलच वाटकून मी वांदीर हल्ले एकदा तर मंडळी आता हे समजा व्हिडिओ लय मोठा झाला का नो आपण काय करू आता या व्हिडिओला इथेच एडिट करू पुन्हा दुसऱ्या व्हिडिओची सुरुवात करू आपण जरा थांबून तर मग मंडळी तुम्हाला हे व्हिडिओ आता कसा वाटला ते तुम्ही आता कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर आवड असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा आता नवीन व्हिडिओमध्ये तो परत व्हिडिओचा आनंद घ्या